ओ माझ्या माणिकला सून करून घेणार होती ही मनोरमा, शब्द देऊन फिरली ही बया। वरती गप्पा करतीये फसवणुकीच्या। आपण काय केलंय ना ते बघ आधी। अहो काकू, माझ्या सासूबाईंविषयी अपशब्द बोलू नका हो, त्या खूप चांगल्या आहेत। हे नाटकी, तू तर बोलूच नकोस, नाहीतर जीभ हासडीन मी तुझी। अगं पण बेअक्कल बायानो, खरं बोलायच्या नादात तुम्ही दोघे स्वतःची अब्रू स्वतःच आणताय ना चव्हाट्यावर। अंबिके, तू सुभेदारीण आहेस ना, मग जरा शोभेल असं वागावं ना। आता तुमचीच प्रतिष्ठा कमी होत नाही का या तमाशामुळे? ही कसली सुभेदारीण? ती आप तरी आहे का हिच्यात? भांडकुदळ जळकुकडी माजोरडी आहे ही। सुभेदारांशी लग्न झालं म्हणून सुभेदारीण पण मिरवतीये। ओ, माझ्या आईला वाटेल ते बोलायचं नाही हं? बोलू दे ग। अगं उभ्या गावाला माहितीये की बाई किती लोभी, हावरट आणि पाताळ यंत्री येते। गरिबांना नाडत असते ही। तिच्या या असल्या जाचाला कंटाळून नवरा सोडून गेलाय हिचा हिला। देव माणूस होता हो बिचारा। तोंड सांभाळ अंबिके। तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईने मला सांगायचं नाही तोंड सांभाळून बोल वगैरे। अहो चांगले 100 तोळे दागिने देऊ असं ठरलं होतं आमचं। माणिक आणि दिगूचं लग्न जवळ-जवळ ठरलंच होतं, पण ह्या धूर्त बाईने फसवलंय आम्हाला। गर्व तर हिच्या रोमारोमातच भरलेला आहे। खोटं बोलू नकोस, मी असं कुठलंही वचन दिलेलं नव्हतं। अगं वचन मोडलंस ना, त्याची चांगली फळं मिळाली आहेत तुला। आम्हाला लात मारलीस, बघ बघ ना काय झालंय। पितळी दागिने देऊन या सखूच्या बापाने तुझी लायकी दाखवून दिलीये तुला। बघा बघा, अहो जोडी बघा जोडी, ही खोटारडी सासू आणि तिच्या वरचढ विश्वासघातकी आणि निगरगट्ट सून। अगदी छान हो, जशाच तसं झालेलं आहे। जशाच तसं। दादा, रमाईने असं सखू वहिनीनं कुठं नेलंय हे तू तरी जाऊन बघणार आहे। मला खूप भीती वाटते रे। कुठे का जाईना, तू का गळा काढतोयस? एवढं काय झालंय रडायला? मग काय आनंदाने नाचू का ताई? बिचारा सखू वहिनी एवढं काम करतायत, वर चुका नसतानाही शिक्षा बघतायत, आणि आता तर त्यांना आता काय काय आता काय लाज आहे का त्या सखूला? तिचे ते भिक्कारडे खोटं बोलणारे आई अप्पा कसे वागले दिसतंय ना? अशा विश्वासघातकी आई बापाच्या मुलीची काय पूजा करायची का? केवढा भयंकर गुन्हा केलाय कळतंय ना? हा एक दुसरा कैवारी निघाला लगेच। खबरदारा दिगू, सांगून ठेवतीये, जर तू सखूला वाचवायला तिच्या मागे गेलास तर रमाई खपवून घेणार नाही हा। भयंकर रागवेल। तुला येऊ नको म्हणून सांगितलंय ना, तरी का जातोयस? सखू सारख्या खोटारड्या मुलीची पाठराखण तू का करतोयस? अगं पण ताई, या सगळ्या सखू वहिनींची काय चूक आहे? अगदी बरोबर। या लहान मुलाला कळतंय, ते तुला कळू नये?
दागिने खोटे निघाले तर तिच्या आई वडिलांशी शांतपणे बोलायला हवं. त्यात सकूची काय चूक? पण तू तर तिला वाटेल तसं बोलण्याची संधी शोधत असतेस. आजपर्यंत मी स्वतःला खूप आवडलं की माझ्या हातून तुझा अपमान नको व्हायला. पण आज तू मला बोलायला भाग पाडल्यास तेव्हा सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सकूशी कसं वागावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. दिगू, रमाई मला जे बोलते ते मला पटत नाही, पण मी आदराने ऐकतो कारण ते माझं दैवत आहे. पण तू तर तिला सकूच्या विरोधात भडकवत असतेस. तेव्हा तू मला, रमाईला आणि सकूला कसं वागावं, काय करावं, काय नाही हे नाही सांगायचं. तो आमच्या घरातला प्रश्न आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. तू या घरात पाहुणी आहेस हे लक्षात ठेव. तुझं घर म्हणजे तुझं सासर. जा, या सखूला कायमचे माहेरी सोडून या. तसं ही दिगूची बायको म्हणून घ्यायची हिची लायकीच नाही. तो फक्त माझा अधिकार आहे. परत जर ही सखू या गावात दिसली ना तर गळा दाबेन मी हिचा. अगं माणिकताई, अगं माणिकताई सोड. अगं माणिकताई सोड मला. हे बघ अंबिके, तुझ्या मुलीला आवर. तिचं अत्यंत वाह्यात आणि अशोभनीय वागणं आहे. अगं दिगू सखूचा नवरा आहे. जरा पोच तरी ठेवाल की नाही? मला नाही, हिला सांगा. तुमच्या वयाचा विचार करून तुमचा मान ठेवतीये ना, त्याचा गैरफायदा नका घेऊ. मी सुभेदारीने, तुमच्यापेक्षा जास्त पत आहे माझी. याचं भान ठेवा आणि मगच बोला. हा, आणि मनोरमे, तुला तर गोंधळाच्या दिवशीच शाप दिला होता मी. शाप आहेत माझे, भलं नाही होणार. तुमच्या वाईट कर्मांची फळं भोगाल तुम्ही. कर्मांची फळं भोगाल तुम्ही. आला ना प्रत्यय? हा, बसला ना पहिला फटका? सर्वनाशाची सुरुवात आहे ही. पुढे पुढे बघ काय काय होतंय ते. आमचे तळतळाट कसे भोवतील ना ते बघच तू.